रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत व्यंकटेश माडगूळकर यांची एक सुंदर कथा, बाई. मुंबईतील अनेक चाळीप्रमाणे गिरगावात यादववाडीत नाना जातींची, नाना स्वभावांची अनेक माणसे राहतात. चाळीत शिरून डाव्या हाताला वळले, 2 मजले चढून गेले की ओळीने काही खोल्या आहेत. या खोल्यांसमोर अरुंद अशी गॅलरी आहे. कोळशाची पोती, मोडक्या खुर्च्या, काही बाई भरून ठेवलेली खोकी असले काही सामान हरेक खोलीसमोर आहे. फक्त 7 नंबरच्या खोलीसमोर काहीही नाही. या सगळ्या खोल्यांतून माणसे खच्चून भरलेली आहेत. घामाने, गर्दीने, कामाने उबगलेली ती माणसे एकमेकांवर सारखी ओरडत असतात, चिडत असतात, एकसारखी इकडे तिकडे हलत असतात. फक्त 7 नंबरची खोली शांत असते. या सर्वच खोल्यांना नीट उजेड नाही, वारा येण्यासाठी खिडक्या नाहीत. त्यामुळे सर्व खोल्यांची दारे सताड उघडी असतात. दाराशेजारची एकच एक खिडकी उघडी असते. दारावरचे झापड उघडे असते. मात्र 7 नंबरच्या खोलीचे दार कधी आतून तर कधी बाहेरून असे सदैव बंद असते. 7 नंबरची खिडकी क्वचित उघडी दिसली तरी जाडसा पडदा तिला असतो. 7 नंबरच्या दारावरचे झापड सदैव बंद असते. एवढेच नव्हे तर त्याच्या काचांना काळा कागद लावलेला आहे. अगदी शेवटच्या खोली शेजारी नळ न्हाणी घर आहे. त्यामुळे त्या अरुंद गॅलरीतून सारखी ये जा चालू असते. साहजिकच माणसे जाता येता उघड्या दाराकडे चोरटी नजर टाकतात. 1 नंबर मधील यादव नानांची बायको पाठमोरी बसून मटण चिरताना दिसते. 2 नंबर मधली गुजरात्याची बायको वाढताना आणि गुजराती जेवताना दिसतो. पलीकडे म्हाताऱ्या कच्छाची तरुण बायको दार उघडे टाकूनच साडी बदलीत असते. 6 नंबर मधले जोडपे एका पलंगावर पडून मासिक वाचताना दिसते. पण 7 नंबरमध्ये कधीही काही दिसत नाही. 7 नंबरमध्ये बाई राहतात. गेली 16 वर्षे त्या या खोलीत राहत आहेत. बाई बालविधवा आहेत. सर्वसाधारणतः शाळा मास्तरणी असतात तशाच त्या दिसायला आहेत. कधी काही तारुण्यात आल्यावर त्या आकर्षक दिसल्या असतील, पण आता त्यातले काही राहिले नव्हते. बाई उंचीने सर्वसाधारण आहेत. रंगाने काळ्याच म्हटल्या पाहिजेत. त्यांच्या शरीराची ठेवण राठ आहे. स्त्रीची कोमलता, गोलाई कुठे दिसत नाही. त्यांचा चेहरा काही कुरूप म्हणता येणार नाही, पण सुस्वरूपही नाही. मधोमध विंचरलेले केस, अंगात साध्या कापडाचा ब्लाऊज, नऊवारी पातळ असा बाईंचा वेश असतो. गॅलरीतून हिंडताना त्या पातळ विशेष लक्षपूर्वक आवरून घेतात. त्यामुळे त्यांच्या पुरुषी पोटऱ्या जेव्हा तेव्हा दिसतात. त्या किचकिचीतून वावरताना बाईंनी नेहमी नाकाला पदर लावलेला असतो. कारण रोगजंतू हे श्वासाबरोबर शरीरात प्रवेश करतात हे चाळीतील इतर कुणाही पेक्षा त्यांना जास्त ठाऊक आहे. बाईंचा चेहरा नेहमी गंभीर असतो. बाईच्या खोलीत सहसा कोणी जाऊ शकत नाही. पुरुष सोडा, पण शेजारची बाई सुद्धा. कोणी धारिष्ट करून बाईच्या बंद दारावर ठोठावले तर बाई दार उघडून बाहेर येतात. काय हो, या या असे म्हणतात आणि दार ओढून घेतात. बंद दाराला पाठ लावून बोलतात. त्यांच्याशी बोलणे वाढवणे कुणाला साधत नाही. कारण बाई विचारलेल्या प्रश्नाला हो किंवा नाही एवढी 2च उत्तरे देतात आणि आपणहून दुसऱ्याची चौकशी करीत नाहीत. घरोबा वाढवण्यासाठी कोणी खाण्यापिण्याचा पदार्थ देऊ केला तर बाई तो घेत नाहीत. दुसऱ्याकडून घेतले की आपल्यालाही द्यावे लागते असे त्यांचे मत आहे. त्यामुळे 16 वर्ष या चाळीत राहूनही बाईंचा विशेष घरोबा कुणाशीही नाही. बाई आता 40शीच्या जवळपास आलेल्या आहेत. तरीही आपल्याकडे पुरुष माणसे वाईट दृष्टीने पाहतात असे त्यांना 24 तास वाटत असते. म्हणूनच त्या नेहमी दारं बंद करून घेतात. रात्री कोणी डोकावू नये म्हणून झापडाच्या काचेला त्यांनी मुद्दाम काळे कागद लावून घेतले आहेत. मवाली आणि फाजील लोकांचीच बाईंना भीती वाटते असे नाही. चांगली मुले बाया असलेली माणसे सुद्धा केव्हा काय करतील ते सांगता येत नाही असे त्यांना नेहमी वाटते. त्या कच्छणीचा नवरा बाई नळावर गेल्या की मुद्दाम नळावर येतो. उगीचच खाकरतो, खोकरतो. सकाळी अंघोळ करताना सारे अंग चोळून धुतो. उघड्यावर अंघोळ करायची तर झटपट नाही का करता येत? आपल्या शरीराचे प्रदर्शन कशाला करायला हवे? या कच्छाची अंघोळ सुरू झाली की बाई मुळी खोलीबाहेर पडतच नाही. पण काही ना काही लागतेच की. सकाळची वेळ, शेगडी पेटत घालण्यासाठी गॅलरीत यावे लागते. तोंड धुण्यासाठी नळावर जावे लागते. पाणी भरण्यासाठी, एखादे भांडे घासून घेण्यासाठी जाणे भागच आहे.
खाली मान घालून बाई भराभरा जातात आणि भराभरा असेल ते काम उरकून परत येतात. पण तेवढी संधी तो पुरुष सोडित नाही. वरचेवर काका चोळतो, वरचेवर मांड्या चोळतो. हे मुद्दामच नाही का करत? 6 नंबरमधला तो तरुण पोरगा नेहमी गॅलरीत उभा राहून केस विंचरतो, शिळा घालतो, मासिक पुस्तकातील चावट गोष्टी मोठमोठ्याने वाचतो. बाईंच्या हे काहीही ध्यानी येत नाही असे त्याला वाटते का? पण ते सगळे बाईंना कळते. खाली जिन्याशी लागूनच दुधाचे दुकान आहे. हा भैया गोरा गोरा आणि गुटगुटीत आहे. अंगात पातळ मलमलीची छाटण घालून तो पाटावर बसलेला असतो. जाता येता त्याची नजर बाईंच्यावर असते. शक्यतो बाई त्याच्या दुकानात जात नाहीत. पण कधीतरी प्रसंग येतोच की. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलांना तरी कितीदा दूध आणण्यासाठी पाठवायचे. मग बाई स्वतः जातात आणि तो दूधवाला भैया दूध घालायचे सोडून त्यांच्याकडे टक लावून पाहतो आणि गालात असतो. गिधाडासारखी सगळ्यांची नजर बाईंच्यावर आहे आणि ते बाकी कुणाच्या ध्यानात येत नाही. बाईंना सारखी भीती वाटते. या लोकांपैकी केव्हा एखादा त्यांच्या शिळावर उठेल याचा नेम नव्हता आणि याची चिंता एक बाई सोडल्या तर कुणालाच वाटत नव्हती. या अनेक वाईट नजरा सारख्या बाईंच्यावर रोखलेल्या आहेत याची जाणीव कुणालाच नव्हती. ती सगळ्यांना असावी असे बाईंना सारखे वाटत होते. चाळीतल्या शेजाऱ्यांनी या लोकांवर नजर ठेवावी, त्यांना धमक्या द्याव्यात. बाईंचे शील सांभाळण्यासाठी डोळ्यात तेल घालून सावध असावे. प्रसंग आलाच तर बाईंच्या हाकेला अनेकांनी धावून यावे आणि विधवेच्या शिलावर घाला घालणाऱ्याला सापासारखे ठेचावे असे बाईंना नेहमी वाटत होते. पण कुणी या प्रश्नाचा विचार करीत नव्हते. उलट प्रत्येक जण बाईकडे अधाशी वाईट नजरेनेच पाहत होता आणि त्या सर्वांपासून बचाव करण्याची धडपड बाई सदैव करीत होत्या. कोणाही पुरुषापाशी बोलत नव्हत्या. कोणाशी विशेष घरोबा ठेवीत नव्हत्या. झोपताना खोलीला आतून कुलूप लावित होत्या. रात्री अपरात्री बाहेर पडत नव्हत्या. घ्यायची तेवढी सगळी काळजी बाई घेत होत्या आणि इतरांना सुद्धा ही जाणीव असावी यासाठी संधी साधून तसे त्यांच्यापाशी बोलत होत्या. गुजरात्याची एक लग्नाची मुलगी होती. ती कधीमधी बाईंची चौकशी करीत असे. गॅलरीत उभ्या राहिल्या राहिल्या बाई कधी घाईने तिला जवळ बोलावून सांगत, "अगं, तो बघ, तो माणूस मगापासून माझ्याकडेच बघतोय." "तो? हो हो, पॅन्ट कोट घालून कसा उभा राहिलाय तो बघ. तो त्या 4थ्या माळ्यावरच्या कमळाबाईचा नवरा आहे हो. चांगला आहे बिचारा. माझ्या माहितीतली आहेत ती सगळी लोक." यावर बाईंचा चेहरा फार गंभीर होई. आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून त्या म्हणत, "तुला काही माहीत नाही. लहान आहेस तू अजून. चांगली चांगली वाटणारीच माणसं एकट्या दुकट्या बायका बघून त्यांची अब्रू घेतात. कुणावर विश्वास ठेवू नये आपण. नेहमी जपून असावं." चाळीत काम करणारा एक म्हातारा रामा होता. बाई कधी त्याला हाक मारीत. काही काम असावे या समजुतीने तो धावत येई आणि विचारी, "काय बाई?" डोळे मोठे करून बाई म्हणत, "अरे, किती जवळ उभा राहतोस? लोक काय म्हणतील?" बापडा म्हातारा कसेनुसे हसून दूर होई. मग बाई हलक्या आवाजात सांगत, "त्या समोरच्या चाळीतल्या खिडकीतून पठाण बघ कसा माझ्याकडे बघतोय." "अहो, बघितलं तर बघितलं. तो काय खातो काय आपल्याला?" "ते खरं रे, पण सारखा बघत असतो मेला माझ्याकडे." "बघे ना खुशाल, आपण त्याच्याकडे कशाला बघायला पाहिजे? आपण त्याच्याकडे बघितलं नाही म्हणजे झालं." या उत्तराचे बाईंना विलक्षण आश्चर्य वाटे. इतकी साधी काही गोष्ट होती. मास्तरची नोकरी करणाऱ्या एकाकी बालविधवेला अवरून जगणे किती कठीण असते याची या लोकांना काय कल्पना असणार. गेली 16 वर्षे इतकी जपून वागले म्हणून अशी राहिले. इतर मास्तरनी बघा, पुरुषांशी हसतात काय, बोलतात काय, सगळ्या जणींच्या नावांशी कुणा ना कुणा पुरुषाचे नाव चिकटलेले आहे. काही जणी वरून दिसतात साध्या, पण सगळे व्यवहार करतात. मला नाही होत असे करायचे. मला मात्र सांभाळूनच राहिले पाहिजे. बाई सांभाळून राहत होत्या. त्यांच्याकडे कधी कोणी पाहुणा आला आहे, 4 माणसे मुले बाळे बसायला आली आहेत असे कधी घडत नसे. कधीतरी 4-5 वर्षातून आला तर त्यांचा गावाकडे असणारा भाऊ येई. पण तो देखील 2 दिवसांपेक्षा जास्त राहत नसे. बाई अगदी एकट्याच राहत. त्यांच्याशिवाय त्यांना त्या अंधाऱ्या दमट खोलीत कोणी नसे. या एकटेपणाबद्दल बाईंनी कधीही कुणापाशी तक्रार केली नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरही कधी दुःख विषाद दिसत नसे. रोज सकाळी उठावे, लागते तेवढे पाणी भरावे, स्नान करावे, एवढेसे भाताचे भांडे उकडावे, एवढीशी डाळ शिजवावी,
वाटले तर एखादी पोळी दशमी करावी. बंद दाराआड बसून एकट्याने जेवावे. आवरावर करावी. साधेच असे पातळ पण नीट अंग झाकेल असे नेसावे. आणि खोलीला कुलूप घालून एका हातात पुस्तके दुसऱ्या हातात छत्री असे शाळेला जावे. संध्याकाळी गेल्या वाटेने परत यावे. हातपाय धुवावेत. गुजराताच्या मुलीशी 2 शब्द बोलले तर बोलावेत. दिवे लागण झाली की पुन्हा एकटे बसून जेवावे. रामासाठी खरकटी भांडी दाराबाहेर ठेवून रामाची वाट पाहत गॅलरीत उभे राहावे. भांडी घासून झाली की अंथरूण पसरून दिवा घालवावा. असा बाईंचा कार्यक्रम असे. शाळेत आणखी 1-2 मास्तरणी होत्या. त्या नाही म्हटले तरी चवचाल होत्या. निदान बाईंना तरी तसे वाटत होते. मास्तर बरेच होते. सर्वांशीच बाई कामापुरते बोलत. पण त्या पलीकडे काही नाही. नाही म्हणायला एक वयस्कर वाळिंबे मास्तर होते. 50च्या पुढचे, अंगापिंडाने टणटणीत आणि बाईंसारखेच सांभाळून राहणारे. ते मात्र बाईंची नियमितपणे विचारपूस करीत. शाळेबाहेर व मधल्या सुट्टीत गाठभेट झाली की नमस्कार चमत्कार होई. काय बाई? बरे आहे. उकाडा फार होतो नाही? होय की. पाणी 24 तास असतं का तुमच्या चाळीत? नाही. सकाळी 10 पर्यंत असतं. मग संध्याकाळी 5ला येतं आणि रात्रभर असतं. बाकी तुम्हाला काय म्हणा, तुमचा एकटा जीव सदाशिव. असली काही प्रश्न उत्तरे होत. दोघेही आपापल्या उद्योगाला लागत. कधी बाई त्यांना विचारीत, काय हो? काय नाही, ठीक. आज सकाळपासून जरा डोकं दुखतंय बुवा. अनासिन घेऊन बघा, गुण येतो त्यानं. होय का? घेतलंच पाहिजे मग. मग बाई चोरटेपणाने इकडे तिकडे पाहत, कोणी पाहिले नाही ना याची खात्री करून घेत आणि गंभीरपणे म्हणत, बरं, जाते मी. हे सुद्धा बोलले नेहमी होत नसे, कधीतरीच. ओळीने 4-6 दिवस मास्तरांनी विचारपूस केली की बाई अस्वस्थ होत. हे काही बरे नाही असे त्यांना वाटे. वाळिंबे सज्जन असले तरी ते पुरुषच आहेत हे त्यांच्या ध्यानात येई. त्या स्वतःला फार बोल लावून घेत. रात्री 12-1 वाजेपर्यंत अंथरुणावर जागत राहत. आपण जपले पाहिजे, जपले पाहिजे असे त्या स्वतःलाच बजावीत. आणि मग दुसऱ्या दिवशी वाळिंबे मास्तर एकटेच भेटले म्हणजे गंभीरपणे म्हणत, हे बघा, तुम्हाला हे शोभत नाही. जेव्हा तेव्हा माझी विचारपूस का करता तुम्ही? उत्तर न देता मास्तर थंडपणे उभे राहत. धोत्राच्या सोग्याने तोंड पुसत, कोटातले घड्याळ काढून पाहत. बाई पुन्हा म्हणत, मला कुणाशी जास्ती बोलणं आवडत नाही. उगीच माझ्याशी घसट केलेली मला खपत नाही. समजलं का? आणि त्या छत्री सावरून निघून जात. या प्रकारानंतर 1-15 दिवस बोलणे चालणे मुळीच होत नसे. बाई आपले काम करीत, वाळिंबे आपले काम करीत. एकमेकांशी ओळख देख आहे हे देखील कधी कधी कोणी दाखवीत नसे. बाई वाळिंब्यांकडे बघायचे टाळीत. वाळिंबे चेहरा निर्विकार ठेवून बाईंच्या समोरून जात. दोघांनाही चुकल्यासारखे होई. असे काही दिवस महिने गेले की मग आपणहून बाईच कधी म्हणत, काय हो? मास्तर दचकून उभे राहत. कोटाच्या खिशातले हात गडबडीने बाहेर काढून म्हणत, बरं आहे की. राखायचे तेवढे अंतर राखून बाई मास्तरांपाशी उभ्या राहत. बोलावे की नको असा त्यांचा चेहरा दिसू लागे. मग त्या खुलासा करीत, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता हो. छे छे, चालायचंच हो. नाही नाही, तुम्हाला वाटायचं काय चमत्कारिक वागतात म्हणून म्हणून म्हटलं. एवढे बोलणे होई आणि पुन्हा पहिल्याप्रमाणे बाई आणि वाळिंबे एकमेकांची चौकशी करीत. पण चौकशीच. त्यापुढे जाऊन वाळिंबे जास्त काही करू लागले की बाई ते मुळीच खपून घेत नसत. शाळा सुटल्यावर बाईंच्या बरोबर 4-8 पावले मास्तर बोलत चालत गेले की बाई कावऱ्या बावऱ्या होत आणि त्यांना म्हणत, तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर मी तरी जाते. अशा स्वरूपाची त्यांची ओळख काही वर्ष होती. ती गहूभर पुढे जाई आणि गहूभर मागे येई. एकदा वाळिंबे मास्तरांनी मुलाच्या हातून एक चिठ्ठी बाईंना दिली. त्यात लिहिले होते, तुमची काही हरकत नसेल तर आपण उद्या संध्याकाळी समुद्रावर जाऊ. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. या चिठ्ठीमुळे बाईंना फार मोठा धक्का बसला. वाळिंब्यांच्या धारिष्ट्याचा त्यांना खूप संताप आला. चिठ्ठ्या चपाट्या पाठविण्याचा घाणेरडा प्रकार करायला त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. म्हणे समुद्रावर जाऊ. कशाला? कोण जातं माहिती आहे का समुद्रावर? एकमेकांवर आशक झालेली जोडपी जातात. नवीन लग्न झालेली जोडपी जातात. काय हा चावटपणा? म्हणे मला बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? संबंध काय तुमचा आणि माझा बोलायचा? तुम्ही कोण? मी कोण? मूर्ख कुठले? बाई वर्गात बसल्या होत्या, पण संतापाने
त्यांचे डोके तापून गेले. मधल्या सुट्टीतच त्यांनी प्रमुखांची परवानगी घेतली आणि त्या तडक घरी निघून आल्या. 4 दिवस रजा काढून शाळेला गेल्याच नाहीत. 4 दिवस त्यांचे कपाळ दुखले. बाई नीट जेवल्या नाहीत. त्यांना नीट झोप लागली नाही. चाळीत कुजबूज झाली. पण आज जाऊन चौकशी कुणी करायची? शेवटी धीर धरून गुजरात्याची ती तरुण मुलगी दार वाजवून म्हणाली, "काय बाई, बरं नाही का?" बाई बाहेर आल्या आणि दार ओढून घेऊन बाहेरच उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "काही विशेष नाही, पडले होते उगीचच." मग गुजरात्याच्या पोक्त बायकोने हाक मारून बाईंना घरात बोलावले. "बसा," म्हटले. दुपारची वेळ असल्यामुळे पुरुष माणूस घरात कोणी नव्हते. बाई बसल्या. निमूने चहा टाकला. निमूची आई म्हणाली, "एकटं राहणं बरं नाही बाई. जीवाला आल्यावर कोण बघणार? तुमचे सगळे बी नाहीत इथे कोणी. भावाला तरी बोलावून घ्या." "अहो, तो कशाचा येतोय? आणि आला तरी इथं किती दिवस राहणार?" "मग दुसरं कोणी नाही का तिकडे तुमचं? इकडे येऊन राहण्यासारखं?" "नाही हो, मी एकटीच आहे. कोणी दुसरं नाही मला." बाई असे बोलल्या. गुजरातीनीने त्यांना वरचेवर सांगितले की घरात कुणीतरी दुसरे माणूस हवे. कधी जीवाला आले तर या परदेशात तांब्याभर पाणी सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. नोकर चाकर, शेजारी पाजारी हे आपले वरवर करणारे. मायेच्या माणसाची सर त्यांना येणार नाही. तुमची तब्येत धडधाकट आहे म्हणून आता काही वाटत नाही. पण प्रसंग कधी येईल याचा नेम नाही. तुम्ही या अफाट शहरात एकटा कशा राहतात याचं मला आश्चर्य वाटतं. तुमची हिंमत खरी, पण हे खरं नाही. अशा एकट्या राहू नका." गुजरातीन बाईचे हे बोलणे ऐकून घेऊन बाई आपल्या खोलीत आल्या. दिवा न लावता अंथरुणावर पडून राहिल्या. आपण अगदी एकट्या आहोत. उभ्या जगात आपले कोणी माणूस नाही याची जाणीव त्यांना फार तीव्रतेने झाली आणि त्यांनाच कीव आली. त्यांचा ऊर भरून आला, घसा भरून आला आणि डोळ्यांतून पाणी वाहू लागले. खोलीत गर्द काळोख होता. डास गुणगुणत होते आणि बाई अंथरुणावर पडून रडत होत्या. पण त्यांचे डोळे पुसायला, त्यांना समजवायला कोणी आले नाही. अंधाऱ्या रात्री बाई रडल्या. त्यांचे मन शांत व्हायला बराच वेळ लागला. मग मध्यरात्री उठून त्यांनी तोंड धुतले, चूळ भरली. इतका वेळ रडल्यावर त्यांचे मन आता मोकळे झाले होते. त्यांनी स्वतःलाच धीर दिला, स्वतःचीच समजूत घातली आणि मग देवाचे नाव घेऊन अंथरुणावर अंग टाकले. यानंतर रविवारी संध्याकाळी वाळिंबे मास्तर आणि बाई फिरायला गेल्या. समुद्रावर ओळखीचे कोणी भेटेल म्हणून बाई गर्दीच्या जागी बसल्या नाहीत. चर्नी रोड स्टेशनला जोडून जी बाग आहे तिथल्या बाकावरती दोघेही बसली. पावसाळ्याचे दिवस होते. पिवळे ऊन पोपटी हिरवळीवर पडले होते. नुकतीच पावसाची एक हलकीशी सर येऊन गेली होती. त्यामुळे हवेत गारवा होता. पश्चिमेकडे एक मोठा थोरला राखी रंगाचा ढग उठत होता. बाईंनी नवे पातळ नेसले होते. पदर नीट पुढे घेऊन छातीवर हाताची घडी घातली होती. पश्चिमेकडे चाललेली नाना रंगांची उधळण त्या पाहत होत्या. मावळत्या सूर्याचा चमकदार प्रकाश त्यांच्या अंगावर तोंडावर पडला होता. वाळिंबे मास्तरांनी स्वच्छ पांढरा अंगरखा घातला होता. डोक्यावर छान घडीची पांढरी टोपी घातली होती. छत्रीच्या मुठीवर दोन्ही हात टेकून ते फोटो काढून घेण्यासाठी बसावे तसे बसले होते. गाड्या येत जात होत्या. समोर समुद्राच्या आणि आकाशाच्या पार्श्वभूमीवर रंगीबिरंगी कपडे घातलेली माणसे दिसत होती. अनेक आवाज मिळून एकच आवाज सारखा ऐकू येत होता. मग बाईंनी मास्तरांकडे तोंड करून म्हटले, "काय हो, काय म्हणताय? कशासाठी मला बोलावले?" मास्तर मऊ शब्दात म्हणाले, "अहो, बरं वाटत नाही उघड्यावर." "हो ना? अहो, मला वाटलं तुम्ही माझ्या चिठ्ठीमुळे रागावला." "खोटं कशाला सांगू मी? मी खरंच रागावले होते. माझं डोकं सुद्धा खूप दुखत होतं. रात्रभर मला झोप आली नाही." मास्तर काळजीयुक्त चेहरा करीत म्हणाले, "होय का? मला वाटलंच होतं तुम्ही रागावलात. आणि मग मला वाटलं की मायेचं माणूस पाहिजे कुणीतरी. असं एकटं राहणं बरं नाही. पण असं म्हणून थोडंच कुणी येणार आहे माझ्याकडे? माझ्याकडे येऊन राहील असं कुणी माणूस मला नाही हो." मास्तर म्हणाले, "कधी कधी असं वाटतं खरं, तुम्हाला कोणी नाही. मला मुलं बाळं आहेत, सुना आहेत. पण मुलांची आई गेल्यापासून मला सुद्धा खूप एकटं एकटं वाटतं. मुलं मोठी झाली की त्यांची माया जाते. जुनी माणसं म्हणजे त्यांना अडगळ वाटायला लागते. तरी बरं मी अजून मिळवता आहे." "खरं हो, पण मी पाहिलं नुसता पैसा अडका जवळ असला की कशाची गरज पडत नाही.
पाहिजे ते पैशाने मिळतं हे खोटं आहे. होय की. मग दोघेही गप्प बसली. काय बोलावे हे कुणालाच सुचेना. समोरचा पाण्याने भरलेला ढग आता सूर्याला झाकीत होता आणि लाल पिवळ्या उजेडाच्या पिचकाऱ्या ढगाच्या चारी बाजूंनी बाहेर उडत होत्या. रस्त्यावरचे पाळवे दिवे लागले होते. बाईंनी विचारले, किती मुलं आहेत तुम्हाला? मला 4 मुलं आहेत. दोघांची लग्न झाली आहेत. त्यापैकी एक वेगळा राहतो. मोठा आहे अजून माझ्यापाशी. धाकटे 2 शिकताहेत. नाही म्हटलं तरी त्यांची जबाबदारी अजून माझ्यावरच आहे. का हो, तुमचा मोठा मुलगा नाही का बघत? बघतो, पण तितकंच. काळ बदलला आहे. त्याला तरी काय म्हणायचं? त्याची बायको करून घालते हेच पुष्कळ झालं. मग बाई बराच वेळ आपल्याच विचारात गढून गेल्या. वाळिंबे मास्तर वरचेवर त्यांच्या तोंडाकडे बघत होते आणि हातातली छत्री टेकल्या जागीच गोल गोल फिरवीत होते. अंधार पडला तशा बाई भानावर आल्या आणि दचकल्यासारखे करून त्यांना म्हणाल्या, चला, अंधार झाला हो. मला कळलंच नाही बघा. एकामागून एक अशी दोघेही घराकडे परत निघाली. वाटेत काही विशेष बोलणे झाले नाही. मास्तरांची वाट फुटली तेव्हा त्यांनी विचारले, मी घरापर्यंत येऊ का? बाई घाईने म्हणाल्या, नको नको, मी माझी माझी जाते. खजील होऊन मास्तरांनी त्यांचा निरोप घेतला. ते 7-8 पावले गेले नाही तोच बाईंनी हळूच हाक मारली. मास्तर पुन्हा परत आले. बाई त्यांना म्हणाल्या, तुम्ही माझ्या घराकडे आलेले मला आवडायचं नाही हं. त्यानंतर 4-6 दिवस बाई चोरट्यासारख्या वागत होत्या. आपल्याकडे कोणी बोट दाखवित नाही ना, चाळीत आपल्या संबंधी कोणी कुजबुजत नाही ना, असे त्यांना सारखे वाटत होते. शाळेतल्या कुणी मास्तरांनी, कुणी बाईंनी आपल्याला एकत्र हिंडताना पाहिले असेल या कल्पनेने त्यांचा ऊर धडधडायला लागे. आपल्या हातून काहीतरी शरमेची गोष्ट झाली असे वरचेवर वाटून त्यांची कानशिले तापून जात. श्वास रोखला जाई. आपण आपल्याच तोंडात मारून घ्यावी असे त्यांना वाटे. जपून वागता वागताच त्यांचे पाऊल वाकडे पडत नव्हते का? हळूहळू वाळिंबे मास्तर त्यांना आपल्या जाळ्यात ओढीत नव्हते का? मनाने आणि तोंडानेही नाही नाही म्हणता बाई एक प्रकारे या पुरुषाला होकारच देत नव्हत्या का? इतके दिवस सांभाळलेले शील त्या आपणहून बिघडवीत नव्हत्या का? छे छे, हे फार वाईट घडत होते. अद्याप काही झाले नाही तोवर वाळिंब्यांना स्पष्ट सांगायला हवे होते. वेळ आहे तेवढ्यात एक घाव 2 तुकडे करणे जरूर होते. 15 दिवस विचार करून बाईंनी वाळिंब्यांना कळवले की परस्पर चलनी रोडच्या बागेत या. मला तुमच्यापाशी स्पष्ट बोलायचे आहे. ठरल्या वेळी बाई बागेत जाऊन बाकाच्या एका कोपऱ्यात बसल्या. वाळिंब्यांशी काय बोलायचे ते त्यांनी मनोमनी पक्के केले. काही वेळाने वाळिंबे आले आणि गंभीरपणाने बाकाच्या दुसऱ्या टोकाशी बसले. त्यांच्या चेहऱ्याकडे न पाहता बाई बोलू लागल्या, हे बघा, तुम्ही यापुढे माझ्याशी मुळीच बोलत जाऊ नका. मला फार त्रास होतो. वरचे वर मी तुम्हाला सांगितलं तरी पुन्हा तुम्ही माझ्याशी का बोलता? मी अशातली नाही हे तुम्हाला ठाऊक नाही का? आजपर्यंत माझ्या हातून काहीही घडलं नाही. धुतल्या तांदळासारखी मी राहिले आहे. तुम्ही मला असा डाग लावता. आज मी तुम्हाला शेवटचं सांगते. त्या उपर आपले संबंध तुटले. तुम्ही माझ्याशी बोलत जाऊ नका. मला नमस्कार करू नका आणि मी पण तुम्हाला नमस्कार करणार नाही. बाईंचा स्वर कापरा झाला होता. त्यांचे सगळे अंग थरथरत होते. या सरबत्तीने वाळिंबे मास्तर गोंधळून गेले होते. पटकन काय उत्तर द्यावे ते त्यांना समजेना. पायाची तिडी काढून ते नीट बसले. सगळा भार त्यांनी छत्रीवर टाकला आणि मग बाईंना म्हटले, अहो, मी काही 16 वर्षांचा पोरगा आहे का बाई? मला या गोष्टी का समजत नाहीत? कुणाला बिघडवावं, कुणाच्या मागं लागावं असं माझं वय नाही आता. चांगला पोराबाळांचा धनी आहे मी. शिकलो, सवरलोय, जगाचा बरा वाईट अनुभव घेतलाय. अहो, मग माझ्या का मागं लागता? माझ्याशी लगटपणा का करता तुम्ही? नाही हो, ते मागं लागणं नाही आणि लगटपणाही नाही. मग इथून पुढे माझ्याशी तुम्ही बोलू नका. आपले संबंध तुटले. अहो, पण का म्हणून? अहो, मला नाही आवडत हे. मला त्रास होतो त्याचा. मास्तर थांबून म्हणाले, तुम्हाला आवडत नाही हे खोटं आहे. आवडत नसतं तर इतकी वर्ष तुम्ही माझ्याशी बोलला नसता. मी चिठ्ठी पाठवल्यावर तुम्ही इथं आला नसता, नाही का? बाई चकित झाल्या. अंघोळ करताना कुणी एकदम खोलीचे दार उघडावे तसे त्यांना झाले. त्या एकदम संतापून म्हणाल्या,
अहो, याचा अर्थ काय? याचा अर्थ अगदी साधा आहे. मलाही आपलं म्हणायला कुणी नाही. तुम्हालाही नाही. तुम्ही एकट्या आहात. मी पण एकटा आहे. आपल्याला परस्परांशी सोबत पाहिजे आहे. निदान मला तरी पाहिजे. तुम्हाला त्रास होतो तो तुम्ही स्वतः करून घेता म्हणून. खरं तर यात त्रास करून घेण्यासारखं काय आहे? नाही हो, पण मला त्रास होतो. अहो, तो तुम्ही स्वतः करून घेऊ नका. मग मी काय करू? माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला फसवणार नाही, लुबाडणार नाही. मला आपला मित्र समजा. हे बोलताना वाळिंबे मास्तरांचा आवाज स्वच्छ होता. त्यांचे शब्द स्पष्ट होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते की ते खरे बोलतायत. यात ढोंग बनवाबनवी मुळीच नाही. बाईंना वाईट वाटले. एका चांगल्या माणसाला आपण उगीच टाकून बोललो असे वाटले. वाळिंबे हे खरोखरच सज्जन गृहस्थ आहेत असे त्यांना वाटले आणि ही जाणीव होताच त्या एकदम दचकल्या. मास्तरांबद्दल असे वाटणे चांगले नव्हते. नाही नाही, इतकी वर्ष मला कोण होतं? मी एकटीनंच दिवस काढले ना. मला कोणाची सोबत नको. मी माझी माझी एकटीच राहीन. अहो, असं तुम्हाला खरोखरीच वाटत असलं तर माझा आग्रह नाही. पण मला आपलं वाटतं की आपली एकमेकांना सोबत व्हावी. बघा तुम्ही, विचार करा. एवढे म्हणून वाळिंबे मास्तर आकाशाकडे बघत बसून राहिले. बाई काही वेळ बसल्या आणि मग, बरंय, जाते मी, असे म्हणून एकट्याच उठून घरी आल्या. जवळजवळ महिनाभर कोणी कोणाशी बोलले नाही. बाईंना फार चमत्कारिक वाटू लागले. कशासाठी या खोलीत एकटेच राहायचे? रोज उठून एकट्यानेच जेवायचे. भीती तरी कुणाची आणि कशासाठी बाळगायची? इतकी वर्षे एकट्याने काढली. आता म्हातारपणी एकटेच कसे राहायचे? कुणी रडायला नसताना कसे मरून जायचे? आपल्या लहानपणाचा काळ आता गेला नाही का? या मुंबई शहरात काय पाळले जाते आहे? बाईंनी नाना प्रश्न स्वतःला विचारून पाहिले. रात्रभर जागून विचार केला. त्यांच्या जीवाची खूप ओढाताण झाली. शेवटी त्यांनी मास्तरांना कळवले की आज समुद्रावर फिरायला जाऊया. माझे मागचे बोलणे विसरून जा. मास्तर आणि बाई त्या दिवशी राजरोस हिंडली. हॉटेलात जाऊन त्यांनी चहा घेतला. संध्याकाळी खारे वारे खात ती दोघेही चौपाटीच्या मऊ वाळूत उशिरापर्यंत बसली. मनमुराद बोलली. अंधार झाला. दिवे चमकू लागले. चौपाटीवर अगदी तुरळक गर्दी राहिली. मास्तर मांडी घालून वाळूत बसले होते आणि मुठीत धरून बिडी पित होते. बाई कौतुकाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. मग बाईंनी खाजगी स्वरात त्यांना विचारले, अहो, शाळेत कळलंय का हो हे आपलं? मास्तर म्हणाले, अहो, कुणाला वेळ आहे आपल्यावर CID पणा करायला? आणि मी म्हणतो, कळलं तर कळलं. काय करणार आहे कोण आपलं? नाही हो, पण बोबाटा होईल ना. विडीचा झुरका घेऊन दूर सोडीत मास्तर म्हणाले, हो, झाला तर झाला, बघूया. बराच उशीर झाला तेव्हा मास्तर आणि बाई उठल्या. मास्तरांचा रस्ता फुटला तेव्हा बाई म्हणाल्या, आपण येता का खोलीपर्यंत मला पोचवायला? आमच्या चाळीच्या खाली वाईट लोक राहतात. आता त्यांचा अड्डा दुकानाच्या फळीवर बसला असेल बघा. मग मास्तर पार चाळीपर्यंत आले. जिना चढून खोलीपाशी आले. कुलूप काढीत बाई त्यांना म्हणाल्या, आता जा आपण. आता सगळी सुरळीत होते हे पाहून बाई होय नाही म्हणत नव्हत्या. हे बघून मास्तरांनी एक वार त्यांना विचारले, उद्या तुम्ही सिनेमाला याल का? बाई गंभीरपणे म्हणाल्या, अह, तिकीट हातात आल्याशिवाय नाही. तिकीट काढून आणतो मी, मग तरी याल? नाही नाही, तुमच्या ध्यानात नाही आलं. अहो, सिनेमाचं तिकीट नव्हे, लग्नाचं. मास्तर हसून म्हणाले, बरं बरं, असं होय. आणि बरं का, दुसरं एक आत्ताच सांगून ठेवते मी. तिकीट हातात पडल्याशिवाय यापुढं मी तुमच्या म्हणण्याला होकार देणार नाही. बरं बरं. काही दिवस गेले. बाईंनी बऱ्याच अटी घातल्या. मास्तरांनी त्या कबूल केल्या आणि कसलाही गाजावाजा न होता बाईंचे वाळिंबे मास्तरांशी नोंदणी पद्धतीने लग्न झाले. अचानकपणे बाईंच्या कपाळावर कुंकू आले. हातात हिरव्या बांगड्या आल्या. सोन्याचे बिलवर आले. गळ्यात मंगळसूत्र आले आणि चाळीतली माणसे चकित झाली. त्यांची एकमेकांत कुजबूज सुरू झाली. या म्हातारीने आता कशाला लग्न केले असेल आणि कुणाशी केले असेल असे बोलले जाऊ लागले. ती कच्छीन, ती गुजरातीन, ते तरुण जोडपे, सगळी माणसं आपापसात बोलू लागली. मग मास्तर नियमितपणे संध्याकाळी चाळीत येऊ लागले. गंभीरपणाने ते जिना चढून वर येत आणि बाईंच्या खोलीचे दार ठोठावीत. बाई आतूनच विचारीत,
कोण आहे? मी आहे. मग बाई पदर सावरून दार उघडीत आणि पुन्हा खोलीचे दार बंद होई. सकाळी 7:30-8च्या सुमारास मास्तर आपल्या घरी जात. सुरुवातीला चाळीतील सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे जात. बाईंचा नवरा, बाईंचा नवरा अशी कुजबुज होई. पोट सुटलेले, गाल ओघळलेले आणि केस पांढरे होऊ लागलेले वाळिंबे मास्तर पाहून चाळीतले लोक हसत. पण लवकरच हे सगळे होईनासे झाले. बाईंचा चेहरा तुकतुकीत झाला. कधी-मधी त्या केसांमध्ये फुले, गजरा माळू लागल्या. निमूशी तिच्या आईशी बोलताना त्या आमचे हे असा मास्तरांच्या नावाचा उल्लेख करू लागल्या. मग गुजरातीन बाईने त्यांना विचारले, तुम्ही आता त्यांच्याकडे जाणार नाही का राहायला? बाई म्हणाल्या, छे छे, ते काही मला जमायचे नाही. माझी खोली मी कशी बरं सोडू? मग त्यांना तरी इकडे बोलवावं. अहो कशाला? मला ते म्हणतात की घरी चल. मी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. त्यांच्या मुलांना कोण सांभाळणार? त्यांचा सगळा संसार माझ्यावर पडेल. मी तिकडे गेल्यावर थोरला मुलगा वेगळा निघणारच. म्हणजे सगळा संसार आलाच की माझ्यावर. ती बॅग कुणी घ्यावी अंगावर? ते इकडे आले तरी तेच होणार. एका खोलीत किती जणांनी राहायचं? मी नोकरी सोडणार नाही आणि भाकरी बडवीत घरी बसणार नाही. त्यांना वाटले तर येतील जातील रोज. मास्तर राहायला आले नाहीत. बाई खोली सोडून गेल्या नाहीत. पाहुणे आल्यासारखे रोज रात्री मास्तर चाळीत येऊ लागले आणि सकाळी लवकर उठून परत जाऊ लागले. त्यांचा संसार कसा आहे हे कुणालाच कळले नाही. ते काय बोलतात, काय खातात, कसे वागतात हे कुणालाच समजले नाही. सगळे दाराआड होत राहिले. मास्तर सोडून दुसरे कोणी बाईंकडे कधी आले नाही. खोली सोडून चुकून सुद्धा बाई रात्री मास्तरांकडे राहिल्या नाही. दिवसा उजेडी सुद्धा कधी त्या आपली मुले आणि सुना यांना भेटायला त्यांच्या घरी गेल्या की नाहीत कोण जाणे. बाईंच्या चेहऱ्यावरची तुकतुकी फार दिवस टिकली नाही. त्यांच्या अंगावरचे दागिने लवकरच दिसेनासे झाले. साधीच पातळे त्या पुन्हा वापरू लागल्या. पुन्हा त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे गंभीर दिसू लागला, थकलेला दिसू लागला. त्या पुन्हा जपून वागायला लागल्या. मास्तर भेटेपर्यंत आपल्याला काय पाहिजे हेच त्यांना कळत नव्हते. नंतर त्यांना आपल्याला काय पाहिजे होते ते मिळाले असे वाटले, पण खरोखरीच त्यांच्या हाताला काही लागले नव्हते. बाईंचे लग्न होऊन वर्ष 6 महिने उलटले आहेत. मास्तरांचे नियमित येणे आता बंद झाले आहे. कधीतरी ते येतात, कधी येत नाहीत. निमू कधी चौकशी करते, बाई आज मास्तर नाही आले का? बाई उत्तर देतात, अगं म्हातारा माणूस, आलं तर आलं, नाहीतर नाही. बाई आता आपल्या पूर्वीप्रमाणे जगायला लागल्या आहेत.